हिमायतनगर नगरपंचायतचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिक शेख महबूब व नगरसेवक नगरसेविकांचा पदग्रहण सोहळा मोठ्या थाटात संपन्न। हिमायतनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत शेख रफिक शेख महबूब हे तब्बल 2379 च्या मताधिक्याने विजयी होऊन हिमायतनगर नगरपंचायतीच्या इतिहासात प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून बहुमान मिळवला आहे। त्यानिमित्त आज दिनांक 8 जानेवारी रोजी हिमायतनगर नगरपंचायतच्या वतीने लोकनियुक्त नगराध्यक्ष यांचा पदग्रहण सोहळा व नगरसेवक नगरसेविका यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। नगराध्यक्ष शेख रफिक शेख महबूब यांनी शहरातील मुख्य रस्त्याने भव्य रॅली काढून हिमायतनगर नगरपंचायत येथे कार्यक्रम स्थळी पोहोचताच त्यांच्या समर्थकांनी प्रचंड फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचे भव्य स्वागत केले। यावेळी सुरुवातीला हिमायतनगर नगरपंचायतचे मुख्याधिकारी ताडेवाड यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचा सत्कार केला। या कार्यक्रमाला नगराध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिक शेख महबूब तर प्रमुख उपस्थिती म्हणून हातगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माधवराव पाटील जोळगावकर हे होते। यावेळी माजी आमदार जोळगावकर यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले। यानंतर शेख रफिक शेख महबूब यांनी आपला नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। या कार्यक्रमाला शहरातील हजारो नागरिक उपस्थित होते। नगरपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये शहराचे नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी रफिक भाई यांची या ठिकाणी थेट नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवड झालेली आहे। आता या ठिकाणी मी घोषित करतो। तसेच हिमायतनगर नगरपंचायतीच्या नगरसेवक म्हणून तो दर्शना शरद चाहेल, विनोद गणपत गुंडेवार, सो कुंजल दोस अब्दुल हक, सो कमल संभाजी मेंढके, श्रीमती हसीना बेग अब्दुल सलाम, सो अरुणा भगवान मुद्देवाड, दर्शना रमेश पंडित, मिर्जा जिशान बेग मिर्जा इसा बेग, सो सुचिता कुणाल राठोड, आशिष बाबूराव सखवान, भारत माधवराव डाके, विठ्ठल भीमराव ठाकरे, आमचे सरदार खान खलील खान पठाण, श्रीमा मुस्तफा मोहम्मदीन, सो सलमाबी शेख इलियास, आमचे सलमान खान समद खान, तसेच सुभाष पोतन्ना बलपेरवाड, हे सर्व नगरसेवक या ठिकाणी विजय झाले। या सर्वांचं मी मनापासून खूप खूप स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो। आता या ठिकाणी नगरपंचायतीची निवडणूक झाली। नगराध्यक्ष नगरसेवकांना सगळ्याला मिळून या ठिकाणी या शहराच्या विकासात्मक दृष्टिकोनातून या ठिकाणी सहकार्याच्या भावनातून आपण या ठिकाणी सगळ्यांनी मिळून या ठिकाणी काम करायचं आहे। म्हणून आजपासून आता नगराध्यक्षांचा कार्यकाळ, नगरसेवकांचा कार्यकाळ आता सुरू झालेला आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो, या शहरासाठी जे जे चांगलं करता येईल सर्व समाजाला घेऊन एकत्र एकोप्याने या ठिकाणी आपल्याला या शहराचा, जे आपल्या शहराचा आजपर्यंतचा इतिहास आहे की आपण सर्व
अतिशय गुन्हा गोविंदाने आणि सर्व समाज एका जीवाने आणि एका विचाराने या ठिकाणी नांदतो आणि प्रत्येक सणामध्ये आपण एकूण-एकाच्या अतिशय आनंदाने त्या ठिकाणी सहभाग घेतो. म्हणूनच आज हिमायतनगरमध्ये आज आपण एवढं सांगू इच्छितो की जो आपला प्रेमभाव आहे त्याच प्रेमभावाने आपण या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून जे काही विकास या ठिकाणी करायचा आहे, जे काही राहिलेले उर्वरित काम आहेत, शहराची व्याप्ती वाढत चालली, शहराच्या आता विकासाच्या दृष्टिकोनातून आता शहर खूप पहिल्यापेक्षा मोठं झालं. म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्या काही भागामध्ये उणीव आहेत ते सुद्धा तुमच्या सगळ्याच्या सहकार्यातून आम्ही या ठिकाणी जे काही आपल्या शहरासाठी निधी विकासाच्या बाबतीमध्ये आणायचा आहे त्याची काळजी करू नका. निश्चित त्या ठिकाणी आपल्या शहराचा राहिलेला विकास तुम्ही जे आशीर्वाद दिला त्या आशीर्वादाच्या जोरावर निश्चित त्या ठिकाणी येणाऱ्या काळात पूर्ण करण्यात येईल. परत एकदा नगराध्यक्ष, नगरसेवक सर्वांचंच मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि पत्रकार बंधूंचं विशेषतः आमच्या पत्रकार बंधूंचं या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. त्यांनी ठीक आहे काही कुठं काही झालं असेल पण त्यांनी मनाचा मोठेपणा ठेवून या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी त्या ठिकाणी सकारात्मक त्या ठिकाणी मदत केली, सगळ्यांनी सकारात्मक त्या ठिकाणी आपल्या लेखणीतून त्या ठिकाणी जे काही मांडलं. कारण एखाद्या वेळेस समजा काम करत असते वेळेस एखादा बातमी जरी छापली ती खरी असेल तर ती खरी म्हणणाऱ्यापैकी आम्ही आहोत. कारण या ठिकाणी ज्यांच्याकडून काही राहिलं असेल एखादं आश्वासन देऊन तर ते सुद्धा त्या ठिकाणी प्रखरपणे मांडलं पाहिजे या मताचे आम्ही सुद्धा आहोत आणि त्याच्या बाबतीत तुमचं सगळ्यांचं मी मनापासून खूप खूप कौतुक करतो. आणि या ठिकाणी सर्वच पक्षाचे अध्यक्ष मग आमचं या ठिकाणी संजीव गायकवाड असेल, आमचे सूर्यवंशी सर असतील, या ठिकाणी आमचा उदय देशपांडे असतील, इरफान असेल, या ठिकाणी गजानन चायल असतील, या ठिकाणी म्हणजे सगळ्याच पक्षाचे जे अध्यक्ष, सर्व सन्मान्य अध्यक्ष, सर्व ज्येष्ठ मंडळी, युवक मंडळी सर्वांचंच मी मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो. परत आता या ठिकाणी हे सगळं करत असते वेळेस ही नगरपंचायत चालवत असते वेळेस पदाधिकाऱ्यांसोबत तेवढाच भूमिका अधिकाऱ्याची सुद्धा आहे. म्हणून या ठिकाणी या सध्या आपल्या नगरपंचायतवर जे सीओ म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत आपले ताडेवाड साहेब यांनी याच्या सुद्धा आधी या ठिकाणी त्यांना नगरपंचायतीच्या बाबतीमध्ये अनुभव आहे. निश्चित ताडेवाड साहेब असतील, त्यांचे सर्व नगरपंचायतीचे कर्मचारी असतील, सर्व त्या ठिकाणी मग सफाई कर्मचारी असतील, त्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांचं सुद्धा मी या ठिकाणी खूप खूप मनापासून आभार मानतो. त्यांनी अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला. त्यांचं या ठिकाणी खूप खूप मी आभार, त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. परत एकदा सर्व उपस्थितांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो. परत एकदा सगळ्या अध्यक्षांनी नगरसेवकांचं त्यांच्या भावी आयुष्यामध्ये त्यांच्या हातून या शहराचा विकास घडो, चांगले कामं घडो, या ठिकाणी प्रत्येका समाजाला घेऊन चालू असं मी सगळ्याकडनं अपेक्षा बाळगतो. परत शुभेच्छा देतो. मी माझे 2 शब्द थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नगरपंचायतीच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये जे काही नगरपंचायतीच्या विकासात्मक कामं करायची बऱ्यापैकी आम्ही त्या ठिकाणी बरेच कामं त्या ठिकाणी मार्गी लावली. पण आजही शहरामध्ये भरपूर त्या ठिकाणी काम करण्याचं शिल्लक आहे, उणीव आहे. येणाऱ्या काळामध्ये जे या शहरामध्ये उर्वरित राहिलेली कामं आहेत पण ते अंतर्गत रस्त्याची कामं असतील, त्या ठिकाणी शमशानभूमीच्या सुशोभीकरणाचं काम असेल, त्या ठिकाणी शहरातील उद्यानाचं काम असेल, त्या ठिकाणी काही धार्मिक स्थळाच्या विकासाचं काम असेल, अनेक कामं त्या ठिकाणी शहरामधले आहेत. त्या कामासाठी येणाऱ्या काळामध्ये निश्चित आम्ही जनतेच्या आशीर्वादावर, जे जनतेने आशीर्वाद देऊन या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली, त्याच जनतेच्या आशीर्वादावर राहिलेले उर्वरित कामं निश्चित नगराध्यक्ष, नगरसेवकाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्यात येईल मी आपल्याला निमित्ताने सांगतो. सर, निवडणुकीच्या काळामध्ये आहे ना विद्यमान आमदारांनी सांगितले होते की नगरपंचायतीवर सत्ता येण्यासाठी वरील पदे असणे गरजेचे आहे आणि सध्यामध्ये आपल्याकडे भाजप आमदारकीचं पद वगैरे नाही तर विकास करू शकणार आहे. याच्याकडे तुम्ही कसं बघता? कारण जनतेने तुम्हाला आहे ना एकाची सत्ता दिलेली आहे. मी
मागच्या काळामध्ये सुद्धा ज्यावेळेस नगरपंचायतीची प्रथम निवडणूक झाली आहे, नगरपंचायत अस्तित्वात आलं त्यावेळेस सुद्धा आम्ही विरोधात होतो. त्यावेळेस सुद्धा सरकार इथं भाजप सेनेचं होतं, त्यावेळेस सुद्धा इथले आमदार सेनेचे होते. तरी पण आम्ही या शहरामध्ये जे काही विकास करून दाखवतो ते आम्ही दाखवलेलं आहे. ते आम्ही म्हणण्यापेक्षा ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी काम करणाऱ्यासाठी सत्तेची वगैरे काही आवश्यकता नाही. आम्ही कशा पद्धतीनं काम करायची याची आम्हाला सगळी त्या ठिकाणी विकास कसा करायचा याचा सगळा अनुभव आम्हाला आहे. आणि निश्चित आम्ही मागच्या काळात जसा करून दाखवला येणाऱ्या काळात सुद्धा करून दाखवला. सर, सध्यामध्ये हिमायतनगर शहरामध्ये नगरपंचायतीची सत्ता तुम्ही स्थापन केली, पण माझी जे खासदार आहेत महाविकास आघाडीचे त्यांची या सत्तेमध्ये काही योगदान नाही. तर येणाऱ्या काळामध्ये हिमायतनगर शहराच्या विकासासाठी त्यांचं योगदान तुम्हाला पाहायला मिळत आहे का? माझी खासदार साहेब जे महाविकास आघाडीचे आहेत त्यांचं तुम्हाला योगदान मिळू शकतं. आज राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे आणि राहिला प्रश्न प्रत्येक ठिकाणी नगर परिस्थिती पाहून कार्यकर्त्याच्या आग्रहानुसार ज्या पक्षाने त्यांनी त्या ठिकाणी वैयक्तिक या ठिकाणी हे आपल्या हिमायतनगर पुरतंच काही झालं नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती घडली. आज जे सत्तेमध्ये आहेत शिंदे सेना, भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा हे तिघं एक त्याच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी निवडणूक लढत आहेत. त्यामुळं ठिकाणी निवडणूक होती त्या ठिकाणी कार्यकर्त्याला त्या ठिकाणी प्रत्येकाला इच्छा होती की संधी भेटली पाहिजे. जनतेने त्या ठिकाणी कौल दिला. निश्चित त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही पुढे निश्चित त्या ठिकाणी एकूण एकाला सहकार्य करू. सर, आता ही निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, तरी त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, महाविकास आघाडीमध्ये तुम्ही निवडणूक लढवणार की असंच वेगवेगळ्या निवडणूक लढवणार? मी नगरपंचायत नगरपालिकेची हदगावची निवडणूक लढवली. मी कार्यकर्त्याला विचारून काम करणारा कार्यकर्ता आहे, जनतेला विचारून काम करणारा कार्यकर्ता आहे. याच्यापुढे कार्यकर्ते जनते जे म्हणत त्या हिशोबाने. सर, एक शेवटचा प्रश्न. सध्यामध्ये लातूर शहरामध्ये विलासराव देशमुख यांचं खूप मोठं योगदान आहे, तरी भारतीय जनता पार्टीचे रवींद्र चव्हाण यांनी असे सांगितले की लातूर शहरातून विलासराव देशमुख साहेबांचं नाव मिटवण्यात येईल. त्याबद्दल काय सांगणार सर? मला काय म्हणायचं, विलासराव देशमुख साहेब एक अतंग व्यक्तिमत्व होतं आणि नुसतं राज्यापुरतंच नाही तर देशामध्ये त्या व्यक्तिमत्वाची छाप होती, त्या व्यक्तिमत्वाचं काम होतं. आणि असं एखाद्या नेत्याबद्दल आणि खऱ्या अर्थाने तो लोकनेता होता आणि एखाद्या लोकनेत्याबद्दल असा उद्गार काढणं हे चुकीचं आहे. म्हणून त्या ठिकाणी जे उद्गार काढले ते आता उद्या माझ्या मते महानगरपालिका लातूरच्या निकालामध्ये तुम्हाला दिसून येईल.